उठाओ. सारा कॉफी रेडी आहे का ग? हो रेडी आहे आणते. हे घ्या. तुमची बॅग पण पॅक केली आहे, ती पण घेऊन येते. गुड. चलो. हे बर, स्वतःची काळजी घ्या बरं का. अगं काळजी करू नको, फक्त 2 दिवसाचा तर प्रश्न आहे. हो रिशा हो, तिला जर आत्ता उठवलं ना, ती तुम्हाला जाऊ नाही देणार. बरोबर, ठीक आहे. काळजी घे, तुझी पण आणि तिची पण. हो. चल येतो मी. नीट जा. बाय बाय बाय, नीट जा. क्रिशा, अगं चल उठ, लेट झालंय. गुड मॉर्निंग बेबी. चला चला उठा, शाळेत जायला उशीर होतो ना आपल्याला. झोपू दे नाही. अगं बाबू, आपल्याला लेट होत आहे ना स्कूलला जायला. उठ बरं पटकन. त्रिशा उठ पटकन. उठा. चला चला. चला चला पटकन. जरा पटपट ब्रश करा आता. चला 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 चलो. दे ग बाय. चला पट पट पट. चलो ग बाय. सगळा डब्बा खाऊन घ्यायचा, बिलकुल शिल्लक सोडायचा नाही. होमवर्क झालाय ना? व्हेरी गुड. चल चल, आली रिक्षा. बसा. बाय बाय बाय. काय अगं, किती कामं करशील हा? केवढी दमली आहे. एखादी कामवाली लावायची ना. हो ते कशाला, तसंही सगळं मॅनेज होऊन जातं. ती कामवाली बाई येणार 9 वाजता. ती येऊस तर ह्यांचा आणि क्रिशाचा डब्बा पण झालेला असतो. बाकीची कामं होऊन जातात दिवसभरात. ते तर आहेच. बरं ऐक की, एखाद्या फ्रीज रिपेअरवाल्याचा नंबर असेल तर तेवढा पाठव की मला. अगो काय झालंय, 2 दिवस झाले फ्रीज बंद आहे माझा. अच्छा, नाही नाही, बघावं लागेल मला. माझा फोन मध्ये चेंज केला होता ना, तर सगळे नंबर गेलेत माझ्या फोन मधले. असेल तर पाठवून देते मी तुम्हाला. बरं, ते गुगल कॉन्टॅक्टला असतं वाटतं. हो का?
तेवढं बघ, असलं तर दे मला. हो हो, मी चेक करते आणि पाठवते तुम्हाला. चालते. हो हो. चल. आपने जिस व्यक्ति को कॉल किया है वह अभी दूसरी कॉल में व्यस्त है। कृपया प्रतीक्षा करें या कुछ समय बाद कॉल करें। हॅलो, ऋषी बोलतोय. आपण कोण? मिस कॉल आला होता आपला. सॉरी, चुकून डायल झाला. सारा? कसं ओळखलंस? अगं, नंबर ओळखीचा नसला तरी आवाज ओळखतो मी. कसा आहेस? ठीक आहे, तू कशी आहेस? तुझा आवाज ऐकून खूप काही आठवतंय. तुझ्या लग्नानंतर खूप वेळा तुला कॉल ट्राय केला मी, पण तुझा नंबर बंद लागत होता. काही दिवसानंतर तो नंबर गुजरातमध्ये लागत होता. अजून विसरला नाहीस? ट्राय केलं होतं. ते जाऊ दे, तू कशी आहेस? मी मस्त. कुठं असतोस हल्ली? इथेच पुण्यात. तेच आपलं नाटक, तेच थिएटर, तेच कलाकाराचं लाईफ. अजून स्ट्रगल चालू आहे? तू सोडलं म्हणून स्ट्रगलनी साथ नाही सोडली माझी. गप रे, तुला तर माहितीच आहे सगळं का आणि कशामुळे झालं ते. आय नो एव्हरीथिंग. बरं ऐक ना, मी इथेच राहते कर्वेनगरला. तुला वेळ असेल तर भेटू शकतो आपण. खरंच?
तुझ्यासाठी माझ्याकडे वेळच वेळ आहे. सांग ना कधी भेटायचं? दुपारी 2 नंतर. चालेल, तिथेच आपल्या नेहमीच्या ठिकाणी. चालेल. भेटू मग 2 वाजता तिथेच. हो. बाय. बाय. दे रे रे ना रे ना आ रे दे ना रे ना रे ना. आत्ता कॉल करतोय तू? अरे किती वेळची वाट बघत बसले होते मी. तू फोनही उचलत नव्हतास. का नाही आला तू? चिल, मी वेड्यासारखा तुझी वाट पाहायचो तेव्हा एवढं कधीच चिडलो नाही. म्हणून तू. नाही नाही, असं काय नाही. बाय द वे, खूप छान दिसत होतीस. पाहिलंस तू मला? डोळे भरून. तुझी एक्साइटमेंट पण दिसत होती, म्हणून माझ्या फेवरेट कलरचा ड्रेस घातलास. अरे मग मला कसा नाही दिसलास तू? मी तर समोरच बसली होती तुझी वाट बघत. समोर शोधण्याऐवजी पाठीमागे वळून पाहिलं असतं तर दिसलो असतो मी.
ऋषी, अरे मग यायचं ना समोर. तुझ्यासाठीच तर आले होते ना मी तिकडं. तुझ्या चेहऱ्यावरील तेज आणि डोळ्यातील चमक पाहून मला वाटलं की मी पुन्हा तुझ्या आयुष्यात येऊन काय बदलणार आहे. तू हॅपी आहेस, चांगला नवरा आहे, गोंडस मुलगी आहे, तुझा सगळा सुखी संसार चालू आहे. त्यात जर मी पुन्हा तुझ्या समोर आलो असतो तर भूतकाळातल्या आठवणी ताज्या झाल्या असत्या आणि तुझा प्रेझेंट बिघडला असता. मला फक्त तुला पाहायचं होतं आणि ते मी डोळे भरून पाहिलं देखील तुला. अरे पण यायचं ना एकदा समोर. आपल्या प्रेमाची सुरुवात खूप सिंपल होती, पण शेवट खूप त्रासदायक होता. आता मी तुला हॅप्पी बघितलंय. नाव आय एम सॅटिस्फाईड. लाईफमध्ये अशीच हॅप्पी राहा. अँड थँक्स फॉर द मिस कॉल टू द पास्ट. हॅलो. हा सारा, अगं ते फ्रीज रिपेअरवाल्याचा नंबर मिळाला का? हो हो, पाठवते मी, लगेच पाठवते.